Dear students, I am Dr. Rajiv Sapre, and this is 16th lecture about the chapter coordinate geometry. This is part of video lecture series about SSC mathematics. I appeal all of you to subscribe my channel Maths Made Easy by Dr. Rajiv Sapre and take advantage of all these lectures. Coming to this lecture, we will continue where we left in the previous lecture. आपण गेल्या लेक्चरमध्ये जे काही डिस्कशन केलं त्याच्यावरून तुमच्या असं लक्षात आलं की जर आपण एक्स ॲक्सिस घेतला किंवा त्याला पॅरलल लाईन घेतल्या, एक्स ॲक्सिसला पॅरलल लाईन किती असणार? इन्फिनाइटली मेनी, अनंत असतील. प्रत्येक लाईनचा स्लोप हा 0 असतो. वाय ॲक्सिस किंवा त्याला पॅरलल लाईन्स घेतल्या तर स्लोप त्याचा नॉट डिफाईन्ड. परंतु एनी अदर लाईन वेन यू टेक, तर मग त्या लाईनवरचे कोणतेही दोन पॉईंट्स घ्या, ए आणि बी, आणि मग त्यांच्या वाय कोऑर्डिनेट्सचा डिफरन्स डिवायडेड बाय डिफरन्स बिटवीन एक्स कोऑर्डिनेट्स तुम्ही कॅल्क्युलेट करा. दॅट विल बी कॉल्ड ॲज अ स्लोप ऑफ दॅट लाईन. सो दिस इज व्हॉट वी स्टडीड इन द प्रिव्हियस लेक्चर. नाव कमिंग टू नेक्स्ट पार्ट, आपण तुमच्या पुस्तकाप्रमाणे काम करूया. आता इथे काही फिगर्स दिलेले आहेत बघा. त्याच्यामध्ये बघा, in the figure some points on lines L, T and N are given. ही जी लाईन आहे ही T लाईन आहे. दिस लाईन इज N आणि दिस लाईन इज L. तर त्याच्यावरचे काही पॉईंट्स तुम्हाला दिलेले आहेत. स्लोप ऑफ द लाईन L अँड T आर पॉझिटिव्ह. बघा, तुम्ही असं एक्स ॲक्सिसच्या पॉझिटिव्ह डायरेक्शनच्या दिशेने चालायला लागलात की मग तुम्हाला एल वरून जर जायचं असेल किंवा टी वरून जायचं असेल तर मग तुम्हाला चढाव आहे. पण त्याच एक्स ॲक्सिसवरून तुम्ही ज्यावेळी लाईन एन वर उतराल त्यावेळी तो उतार असणार आहे, म्हणजे तिथे तर निगेटिव्ह स्लोप आहे. त्यामुळे हे लक्षात घ्या. अशा ज्या सर्व लाईन्स आहेत त्यांचा स्लोप असणार आहे पॉझिटिव्ह. बघा इथे काय म्हटलंय, स्लोप ऑफ लाईन एन इज निगेटिव्ह, स्लोप ऑफ द लाईन टी इज मोर दॅन द स्लोप ऑफ लाईन एल. आपण नेहमी रिअल लाईफमध्ये म्हणत असतो ना, तो चढाव स्टीफ आहे म्हणून. म्हणजेच काय, तो जास्त चढाव आहे. हा एक नॉर्मल चढाव आहे, त्याच्याहून तो जास्त चढाव आहे. खूप म्हणजे तीव्र उतार, तीव्र चढाव असे शब्द आपल्याला गाडीतून फिरताना दिसतात. त्याचा अर्थ काय, स्लोप इज व्हेरी मीन्स द व्हॅल्यू ऑफ स्लोप इज लार्ज, व्हॅल्यू ऑफ स्लोप इज स्मॉल. जेव्हा स्लोप 0च्या आसपास असेल त्यावेळी म्हणजे पॉझिटिव्ह आहे पण 0च्या जवळच आहे, त्यावेळी काय फार मोठा तो चढाव नाही आहे. परंतु स्लोप समजा तुम्हाला असं जाणवायला लागलं की स्लोप त्याचा 1 आहे, 2 आहे, तर मग तो स्लोप वाढत चालला, म्हणजे तो चढाव जास्त होत चालला असा त्याचा अर्थ होतो. तर इथे ही जी फिगर तुम्ही बघता आहात त्याच्यामध्ये तुम्हाला त्यांनी असं दाखवलंय की ही जी लाईन आहे ही लाईन एल आणि ही लाईन टी यांचे स्लोप्स पॉझिटिव्ह आहेत. टीचा स्लोप एल पेक्षा जास्त आहे. आता बघा, असे सर्व त्यांनी तुम्हाला गोष्टी दिलेल्या आहेत. त्यामुळे हे सर्व ठीक आहे, अतिशय ऑर्डिनरी तो विषय आहे, काही फारसं नाही आहे त्याच्यामध्ये. आता काय होतं बघा, आणखी एक फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा की ट्रिग्नॉमेट्री वापरून आपणाला स्लोप ऑफ द लाईन काढता येते. स्लोप ऑफ लाईन. आता कसं आहे बघा, तुम्ही समजा असं हे आपण रफ काढूया किंवा ओके आपण चांगल्या प्रकारे डायग्रॅम्स काढूया त्याच्या. समजा हा तुमचा वाय ॲक्सिस आहे, ओके, आणि समजा हा तुमचा एक्स ॲक्सिस आहे, ओके. नाव यू नो दॅट दिस इज युअर वाय ॲक्सिस अँड दिस इज युअर एक्स ॲक्सिस, दिस इज ओरिजिन. आता काय होणार बघा की समजा मी अशी एक लाईन घेतली. अगेन वी विल ड्रॉ लाईन. सपोज आय टेक अ लाईन लाईक दिस. ही लाईन घेतली मी. तर हा इथला जो अँगल तयार झाला, थिटा, म्हणजे काय, ही लाईन आहे तुमची, लक्षात घ्या. दिस इज दॅट लाईन. आणि त्या लाईनने एक्स अक्षाच्या पॉझिटिव्ह डायरेक्शन बरोबर केलेला कोन. एक्स अक्षाची पॉझिटिव्ह डायरेक्शन कोणती? ही एक्स अक्षाची पॉझिटिव्ह डायरेक्शन आहे. दिस इज पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस. त्याच्याबरोबर या लाईनने एक्स अक्षाबरोबर दुसरा इकडे पण कोन केलेला आहे, तो हा कोन जो आहे हा निगेटिव्ह डायरेक्शन बरोबर, इकडे निगेटिव्ह डायरेक्शन ना एक्स अक्षाची, ही पॉझिटिव्ह डायरेक्शन.
तर निगेटिव्ह डायरेक्शन बरोबर केलेला कोण आपण विचारात नाही घेत आहोत. त्या लाईनने म्हणजे ह्या लाईन एलने पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस बरोबर थिटा कोन केलाय. सो लाईन एल हॅज मेड अँगल थिटा. तो ॲक्यूट आहे इथे, पण तो प्रत्येक वेळी ॲक्यूट असायलाच पाहिजे असं काही नाही आहे. अँगल थिटा विथ पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस. पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस. ठीक आहे. आता तुम्ही काय करा की हा समजा इथे पॉईंट आहे पी नावाचा, त्याचे कोऑर्डिनेट्स घ्या A, B, आणि हा जो कोऑर्डिनेट आहे जिथे त्या लाईनने एक्स अक्षाला इंटरसेक्ट केलेला आहे तो त्याचे नाव आपण क्यू घेऊया, आणि तो एक्स अक्षावरचा पॉईंट आहे त्यामुळे वाय कोऑर्डिनेट तो 0च होणार. बरोबर ना. मग इथे काय घेऊया आपण, वाय कोऑर्डिनेट 0 आहे. मग याला समजा आपण असं म्हणूया की सॉरी, इथे आपण इन्स्टेड ऑफ A, B, लेट अस मेक द चेंजेस. इन्स्टेड ऑफ से A, B आपण त्या पॉईंटला इथे आपण हे बदलूया. ठीक आहे. दिस नेम वी विल चेंज. सो पॉईंट आपण तो पीच घेऊया, पॉईंट पी घेऊया, पण याचे कोऑर्डिनेट्स घेऊया x2, y2. दिस इज बेटर. आणि मग ह्या क्यूचे कोऑर्डिनेट्स घेऊया x1, 0. का 0 घेतला आपण वाय कोऑर्डिनेट, तर क्यू हा पॉईंट एक्स अक्षावर आहे. आता इथून या पी वरून मी लंब टाकला, बघा इथे लंब टाकला, तर हा समजा एम असेल. ओके. तर त्या एमचे कोऑर्डिनेट्स काय होतील बघा. एम हा पॉईंट एक्स अक्षावर आहे म्हणजे 100% वाय कोऑर्डिनेट 0. आणि हा जो पॉईंट आहे पी आणि एम, ती ही जी लाईन आहे सेगमेंट पी एम, ती वाय अक्षाला पॅरलल आहे. वाय अक्षाला पॅरलल असल्यामुळे पीचा जो एक्स कोऑर्डिनेट आहे तोच ह्या एमचा असणार. जेव्हा लाईन वाय अक्षाला पॅरलल असते त्यावेळी त्या लाईनवरचा कोणताही पॉईंट घेतला तर त्याचा एक्स कोऑर्डिनेट सेम असणार. त्यामुळे इथे काय होणार बघा, x2, 0 असं होणार आहे. हा जो पॉईंट आहे एम ना, त्याचे हे कोऑर्डिनेट्स x2, 0. आता तुम्ही विचार करा की कसं झालं बघा. मग तुम्ही जर विचार केला तर QM हे जे डिस्टन्स आहे बघा, Q to M, इथे Q आहे, त्याचा हे दोन्ही पॉईंट एक्स ॲक्सिसवरचे आहेत त्यामुळे दोघांचेही वाय कोऑर्डिनेट 0 आहेत. म्हणजे मी त्यातला अंतर किती सांगणार, इथे पॉईंट आहे जो त्याचे एक्स कोऑर्डिनेट x2 आहे, इथल्या पॉईंटचा एक्स कोऑर्डिनेट x1 आहे, म्हणून QP हे किती येणार, x2 - x1. आत्ता इथे आपल्याला मॉडची काही गरज नाही आहे कारण हे सर्व एक्स अक्षाच्या पॉझिटिव्ह डायरेक्शनला असलेला विषय आहे. आणि PM हे डिस्टन्स किती येणार बघा, PM म्हणजे हे अंतर. मग हे अंतर किती येणार, इथे हा x2, y2 आहे आणि हे ओरिजिन पासून किती वर आहे, तर y2 डिस्टन्स वर आहे. आणि इथे हे म्हणजे इथला जर पॉईंट घेतलात तुम्ही तर त्याचे कोऑर्डिनेट्स आहेत x2, 0, म्हणजे याचा वाय कोऑर्डिनेट 0 आहे, याचा वाय कोऑर्डिनेट y2 आहे. त्यामुळे हे अंतर किती होणार, y2 होणार. y2 - 0 म्हणजेच y2, आणि हे अंतर होणार x2 - x1. आता हा जो ट्रायंगल आहे बघा, ट्रायंगल कुठला ट्रायंगल, PMQ इज राईट अँगल्ड ट्रायंगल. काटकोन त्रिकोण आहे, राईट अँगल्ड ट्रायंगल. त्यामुळे काय होणार बघा, हा जो इथला ॲक्यूट अँगल आहे त्याचा टॅन काय होईल बघा, टॅन थिटा. टॅन थिटाचा फॉर्म्युला काय असतो, अपोजिट साईड अपॉन ॲडजसंट साईड. समोरची बाजू भागिले लगतची बाजू, ॲडजसंट साईड. दिस इज टॅन थिटा. त्यामुळे काय होणार इथे, टॅन थिटा, अपोजिट साईड कुठली या थिटाची, PM. ओके. सो अपोजिट साईड इज PM आणि अपॉन ॲडजसंट साईड म्हणजेच कुठली, QM. बरोबर ना. म्हणजेच काय होणार बघा, ते y2, PMची लांबी किती आहे, y2 - 0, y2 - 0 डिवायडेड बाय काय होणार, x2 - x1. बरोबर ना. पण म्हणजेच काय झालं बघा, हे जे दोन पॉईंट्स आहेत, स्लोप ऑफ QP समजा तुम्हाला काढायला सांगितला, स्लोप ऑफ QP काय येईल बघा, Pचे आणि Qचे कोऑर्डिनेट्स काय आहेत बघा. Qचे कोऑर्डिनेट्स आहेत x1, 0 आणि Pचे काय आहेत x2, y2.
x2, y2. म्हणजेच QPचा स्लोप काय येणार, y कोऑर्डिनेटची वजाबाकी म्हणजेच y2 मायनस 0 अपॉन x कोऑर्डिनेटची वजाबाकी म्हणजेच x2 मायनस x1. म्हणजेच काय आलं बघा, टॅन थिटा आलं. त्यामुळे कितीतरी महत्त्वाचा रूल आपल्याला इथून मिळाला की थिटा त्याला काय म्हणतात असं आपण म्हटलंय, लाईन एल हॅज मेड अँगल थिटा विथ द पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस. हा जो अँगल आहे त्यालाच म्हणतात अँगल ऑफ, इथेच मी लिहितो ते, इट इज असं पाहिजे तर म्हणूया आपण, इट इज अँगल ऑफ इन्क्लिनेशन. का हे सर्वात महत्त्वाचं शिकलो आपण. हे आपलं तुम्ही 11वीमध्ये शिकालच नीट पुन्हा, पण आता हे लक्षात घ्या, अँगल ऑफ इन्क्लिनेशन. इन्क्लिनेशन म्हणजे इन्क्लिनेशन म्हणजे काय, त्या लाईनने एक्स अक्षाच्या पॉझिटिव्ह डायरेक्शन बरोबर केलेला अँगल, त्याला म्हणतात अँगल ऑफ इन्क्लिनेशन. आणि तो जर थिटा असेल तर स्लोप ऑफ द लाईन इज टॅन थिटा. म्हणजे ट्रिग्नॉमेट्रीचा वापर करून. आणि मगाशी आपण साधं अरिथमॅटिक, वाय कोऑर्डिनेटचा डिफरन्स 2 पॉईंट्सचा आणि अपॉन डिफरन्स बिटवीन एक्स कोऑर्डिनेट, दिस इज ऑल्सो स्लोप. त्यामुळे आता स्लोप 2 अंगाने आपण बघतो आहोत. काय 2 मेथड्स झाल्या बघा. एक म्हणजे असं आपण लिहूया आता, इफ लाईन एल passes through, if line L passes through A x1 comma y1 and B x2 comma y2, then slope of the line, स्लोप आणि कंसामध्ये L वाचायचं कसं, स्लोप ऑफ L इज इक्वल टू y2 मायनस y1 अपॉन x2 minus x1, or also it is y1 minus y2 upon x1 minus x2. This is the slope of that line. आणि दुसरा आता विषय आपण काय बघितला बघा, if line L makes an angle theta with positive direction of x axis, with positive direction of x axis, then slope of the line, slope of L is equal to tan theta. बघा, म्हणजे जर मला त्या लाईनवरचे 2 पॉइंट्स दिलेले असतील तर मी स्लोप काढणार कोणत्या फॉर्म्युल्याप्रमाणे, तर y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1, और अदर वे राउंड y1 मायनस y2 अपॉन x1 मायनस x2. आणि इथे मला काय दिलेला आहे डेटा, की ती जी लाईन आहे ती एक्स अक्षाबरोबर, इथे फिगरमध्ये पण बघा, मगाशी पण मी फिगर काढलीच होती इथे, परंतु आता इथली डायग्रॅम बघा की त्यावेळी तो जो अँगल आहे तो हा इथे टीच्या ठिकाणी झालेला अँगल, या एल या लाईनने एक्स अक्षाच्या पॉझिटिव्ह डायरेक्शन म्हणजे ही इकडची, त्याच्याबरोबर काय अँगल केलाय, थिटा. तर मग त्या लाईनचा स्लोप किती येणार, टॅन थिटा. आता सर्व गोष्टींचा तुम्हाला एक संदर्भ लागेल. आता बघा, एक्स ॲक्सिस जो आहे, स्वतः एक्स ॲक्सिस, त्याचं अँगल ऑफ इन्क्लिनेशन काय असणार, एक्स ॲक्सिसने एक्स ॲक्सिस बरोबर किती अंशाचा कोन केलेला असतो, 0. एक्स ॲक्सिस has angle of inclination, x axis has angle of inclination 0 degrees. आणि tan 0 किती आहे, आपण टेबल पाठ केलेलं आहे ते, tan 0 0, म्हणून x ॲक्सिसचा स्लोप 0. तसंच इफ यू हॅव एनी लाईन पॅरलल, हे असं लिहिलं जातं, पॅरलल to x axis also has angle of inclination, 0. So slope of line parallel to x axis
टू एक्स ॲक्सिस इज 0. आणि तसंच मग दुसरं काय लिहिता येईल बघा आपणाला, दुसरं काय म्हणता येईल बघा. जर आता ते झालं एक्स ॲक्सिसच्या बाबतीमध्ये, वाय ॲक्सिसचं काय होईल बघा. आता तुम्ही जर डायग्रॅम काढल्यात ना, सिम्पल डायग्रॅम, आय विल नॉट ड्रॉ ॲक्च्युअल, रफ स्केच मी काढतो. हे तुमचं एक्स वाय ॲक्सिस आहेत. दिस इज एक्स अँड दिस इज वाय ॲक्सिस. ओके. आता ही एक्स अक्षाची पॉझिटिव्ह डायरेक्शन आहे. वाय अक्षाने त्या पॉझिटिव्ह डायरेक्शन बरोबर केलेला कोन म्हणजे कुठला, हा. म्हणजे हा अँगल किती असतो, 90 डिग्रीज. त्यामुळे तुम्ही काय म्हणणार की अँगल ऑफ इन्क्लिनेशन, अँगल ऑफ inclination of y-axis, what is it? It is angle made by y-axis, to positive side of x-axis, positive direction म्हणा, positive direction of x-axis. It is what? 90 degrees. So tan 90. So slope of y-axis, y-axis काय येणार बघा, tan 90 डिग्रीज. आणि ते ट्रिग्नॉमेट्रीतली सर्व टेबल्स बघा, तिथे आपण काय लिहितंय, tan 90 नॉट डिफाइंड. मग तसंच वाय ॲक्सिसला पॅरलल लाईनचं होणार. सो एनी लाईन विच इज parallel to y-axis, बघा. इथे तुम्ही एखादी लाईन काढा पॅरलल टू वाय ॲक्सिस, त्याचा एक्स ॲक्सिस बरोबरचा अँगल किती आहे, 90च आहे. एनी लाईन विच इज पॅरलल टू वाय ॲक्सिस हॅज अँगल ऑफ इन्क्लिनेशन, 90 degrees. So slope of line parallel to y-axis कसा आहे, इज नॉट डिफाइंड. त्यामुळे हा दुसरा एक मार्ग आहे तुमच्याकडे स्लोप ऑफ द लाईन कॅल्क्युलेट करण्याचा. पहिला मार्ग काय होता की तुम्ही त्या लाईनवरच्या 2 पॉईंट्स विचारात घ्या. त्या लाईनवर जर 2 पॉईंट्स असतील, एक पॉईंट समजा त्याचे कोऑर्डिनेट्स, ही समजा लाईन आहे एल इज लाईन, ओके. आणि त्या लाईनवर 2 पॉईंट्स आहेत, एकाचे कोऑर्डिनेट्स आहेत AX1 Y1, कोणतेही 2 पॉईंट्स घ्या, कुठेही 2 पॉईंट्स घ्या त्या लाईनवर, आणि BX2 Y2. मग मी काय करणार, स्लोप ऑफ एल जर मला काढायचं असेल तर आपणाला फॉर्म्युला दिलाय y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. हा एक मार्ग झाला. तो स्लोप नसेल दिलेला, पण अँगल ऑफ इन्क्लिनेशन दिलेला आहे. अँगल ऑफ इन्क्लिनेशन म्हणजे काय, त्या लाईनने एक्स अक्षाच्या पॉझिटिव्ह डायरेक्शन बरोबर केलेला अँगल. मग तो जर थिटा असेल, सो इफ अँगल ऑफ इन्क्लिनेशन of line L is theta, then slope of line L is tan of theta. This is what we have. हे सर्व नीट समजावून घ्या. मी अतिशय स्लोली हे एक्सप्लेन करतो आहे. स्लोप ऑफ अ लाईन हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. आणि पुन्हा एक लक्षात घ्या, 2 ज्यावेळी पॅरलल लाईन्स असतात ते आपण इथे लिहूया. म्हणजे इन अ नटशेल आपण काय काय शिकलो, तर स्लोप ऑफ एक्स ॲक्सिस इज 0. स्लोप ऑफ लाईन पॅरलल टू एक्स ॲक्सिस is also 0. Then slope of y-axis not defined. Then slope of line
parallel to y-axis not defined. Then if theta is angle of inclination, if theta is angle of inclination, then inclination of what? Of line say L, then slope of L is equal to tan theta. आणि पुढचा मुद्दा, slope of any two parallel lines, slope of any two parallel lines is same. म्हणून मग आपण म्हणतो बघा, एक्स ॲक्सिस आणि त्याला पॅरलल असणारी कोणतीही लाईन यांचा स्लोप सेम असणार, 0 असतो. वाय ॲक्सिस किंवा त्याला पॅरलल असलेल्या लाईन्स यांचा स्लोप डिफाईनच करता येत नाही आपल्याला, पण अदरवाईज ऑल्सो कोणत्याही दोन पॅरलल लाईन्स असतील तर त्यांचा स्लोप हा सेम असणार. सो विथ दिस discussion about the slopes, we will wind up this lecture. We will continue in the next lecture. I appeal all of you again at the end of the lecture to subscribe my channel and take advantage of all these lectures. Name of my channel is Maths Made Easy by Dr. Rajiv Sapre. Thank you.